श्रावण महिना सुरू झाला की वेध लागतात ते सणांचे आणि व्रताचे. आज श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार. सर्वात आधी तर घर वगैरे सगळं स्वच्छ वगैरे करून घेतलं, उंबरठा पूजन वगैरे करून घेतलं. आज उपवास असल्यामुळं सर्वांनाच नाश्त्यामध्ये साबुदाणा खिचडी बनवली होती. सर्वांनी नाश्ता वगैरे करून घेतला. त्यानंतर मी पूजा मांडण्यास सुरुवात केली. आज श्रावणातला पहिला शुक्रवार अखंड सौभाग्य, सुखसमृद्धी आणि शांततेसाठी आज घराघरामध्ये लक्ष्मीपूजन केले जाते. कोणी करतं, कोणी करत नाही. तर आपण जसं मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारची पूजा करतो, त्याच पद्धतीनं हे व्रत करायचं असतं. श्रावणी शुक्रवारच्या या पवित्र दिवशी देवीची मनोभावे पूजा केली, आरती केली आणि संपूर्ण कुटुंबासाठी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर पुरणाचे दिवे करायचे असतात आणि त्याने आपल्या घरातील मुलांना ओवाळायचं असतं. तसंच मी विवानला आणि अन्वीला ओवाळलं. महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आज खास पारंपरिक नैवेद्य केला होता पुरणपोळीचा. त्यानंतर आजच मी एक सुवासिनी जेवायला सांगितली होती आणि त्यांचीच मुलगी आली होती. मग तिलाही कन्यापूजन म्हणून तिचंही पूजन करून घेतलं. दोघींचं छान पाय वगैरे धुवून, हळद-कुंकू, अक्षता, फुले वाहून त्यांचं पूजन केलं. त्यानंतर या दोघींनाही पुरणपोळीचं जेवण जेवू घातलं आणि त्यांची ओटी भरली. तर अशा पद्धतीनं मी माझे हे व्रत सफळ संपूर्ण केले. तुम्हीही कसे केले कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हा सर्वांना श्रावण महिन्यातील पहिल्या शुक्रवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपले व्हिडिओ असेच पाहत राहा. थँक यू.